धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, हुकुमशाही सरकारचा धिक्कार असो, हुकुमशाही सरकारचा धिक्कार असो। दोनों वक्त चुप तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दोनों वक्त चुप तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडवर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडवर पाय। या सरकारचं करायचं काय? खाली मुंडवर पाय। सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सोनम वांगचुक तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार, देशाचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम संघर्ष करो। देशातल्या या सगळ्या वाईट परिस्थितीत जो आपला विद्यार्थी आणि युवक आज जात आहे त्या परिस्थितीच्या निषेधार्थ आणि खरं तर लोकशाही दाबण्यासाठी हे सरकार ज्या वेगवेगळ्या पद्धतीनं एक हुकुमशाही करत आहे त्या हुकुमशाहीच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस म्हणून आम्ही सगळेजण आज उतरलेलो आहोत। याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही हे सगळे पदाधिकारी असतील, सगळे विद्यार्थी युवक असतील, आम्ही सगळेजण इथं जमा झालेलो आहेत। या देशामध्ये हुकुमशाहीचं वातावरण जे चालू आहे ते हुकुमशाहीचं वातावरण आम्ही कधीही चालू देणार नाहीत, हा संदेश या माध्यमातून आम्ही या सरकारला देत आहोत। खरं तर आज देशामध्ये जवळपास 19 जणांनी ह्या नीट परीक्षा असेल ह्या पेपरफुटीच्या कंटाळून नैराश्यामध्ये येऊन काही 19 जणांनी आज या देशामध्ये आत्महत्या केलेली आहे। ह्या सरकारला जाग कधी येणार आहे? आज एवढी हुकुमशाही तुम्ही चालवलेली आहे की आज तुम्हाला साधं एक शिक्षणतज्ञ, एक वैज्ञानिक आज 21 दिवस झालं उपोषण करतोय, पण तुम्हाला साधं त्यांना भेट देऊ वाटत नाही। आणि ही कुठली तुमची हुकुमशाही आणली? आज या देशातला युवक असेल, विद्यार्थी असेल, ही हुकुमशाही बिलकुल चालू देणार नाही। आज जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणा किंवा सोनम वांगचुक यांना पाठिंबा देण्यासाठी म्हणा, आज हा देशातील युवक, सामान्य विद्यार्थी आज रस्त्यावर उतरून आपली लढाई लढायला तयार आहे। आम्ही हे संविधानाला मानणारे युवक, आम्ही लोकशाहीला मानणारे युवक कदापि मागे हटणार नाहीत। हाच संदेश आम्ही या निमित्तानं आपल्याला देत आहोत। आज या ठिकाणी धाराशिव तहसील कार्यालयासमोर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या शासनाने जे मनमानी कारभार लावला आहे, जे युवकांचे भवितव्य आहे, या नीट परीक्षामध्ये जो गोंधळ कारभार केलेला आहे, तर सोनम वांगचुक यांचे गेल्या 21 दिवसांपासून जंतर मंतर येथे अहिंसेच्या मार्गाने चालू असणारे उपोषण ज्या पद्धतीने सरकारने दडपण्याचा, मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते विचार करण्याच्या पलीकडे आहे। आपला भारत देश ही लोकशाहीची जननी म्हणून मानला जातो। या देशामध्ये चाललंय काय हे विचार करण्याच्या पलीकडे आहे। तर शासनाने, सरकारने युवकांच्या भवितव्याशी खेळू नये ही शासनाला आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून एक विनंती केलेली आहे। याच पद्धतीने कारभार जर चालत राहिला तर यापेक्षाही मोठ्या पद्धतीचे आंदोलने ही देशभरात होत राहतील। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या माध्यमातून सोनम वांगचुक यांचे 21 दिवसापासूनचे जंतर मंतरवरती जे काय आंदोलन चालू होते त्याला पाठिंबा म्हणून आज या धाराशिव या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे। आपण बघतोय की गेल्या 21 दिवसापासून सोनम वांगचुक यांनी जे काय विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलेलं आहे, देशामध्ये नेट परीक्षा असेल, TET परीक्षा असेल किंवा जे काही MPSC परीक्षा असतील, या परीक्षेमध्ये जो काय घोटाळा होत आहे, पेपर फुटी होत आहे, सर्वसामान्य विद्यार्थी जो आहे अहोरात्र कष्ट करून अभ्यास करून सुद्धा त्याला योग्य पद्धतीचा न्याय मिळत नाही आणि जे पैसे देतात, पेपर फोडतात, अशीच मुलं आज MBBSला, BHMSला, BAMSला लागत आहेत। आणि अशा विद्यार्थ्यांच्या हातामध्ये जर देशाचं भविष्य जात असेल तर नक्कीच हे देशाला घातक आहे। आणि ह्या परीक्षेचा जे काय शिक्षण मंत्री आहेत त्यांनी स्वतःवरती हा विषय घ्यावा आणि राजीनामा द्यावा या मागणीसाठी सोनम वांगचुक असतील, त्याचप्रमाणे इतर पक्षही त्यांच्यासोबत आहेत, त्याचप्रमाणे कार्यकर्ते आहेत। जंतर मंतरवरती आज 21 दिवसापासून चाललेलं आंदोलन या भाजप सरकारने ज्या पद्धतीनं दडपशाही मार्गाने संपवण्याचा प्रयत्न केला
पांढऱ्या कपड्यामध्ये त्यांना लपेटून लाताबुक्याने मारहाण करून त्यांना कुठल्याही परिस्थितीचं संरक्षण न देता त्यांना तिथं त्या ठिकाणी हटवण्याचं काम जे आहे ह्या शासनाने केलेलं आहे ते निंदनीय आहे. जर 21 दिवस एखादा व्यक्ती जर उपोषण करत असेल, ज्या पद्धतीने सरकार पोलिसांना सांगतं की त्यांचं आंदोलन संपवा, त्या 21 दिवसामध्ये ह्या शासनातील लोक, ह्या प्रशासनातील लोक किंवा जे देशाचा कारभार पाहत आहे हे भाजप सरकार, यातले मंत्री असतील किंवा आमदार असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील, या लोकांना त्यांनी सांगू शकले असते की 21 दिवसामध्ये जाऊन सोनम वांगचुक जे विद्यार्थ्यांसाठी, देशाच्या हितासाठी, देशाच्या भविष्यासाठी जे आंदोलन करत आहे यांच्याबरोबर तुम्ही चर्चा करा, त्यांच्या मागण्या काय आहेत ते बघा, त्या जर मान्य होत असतील त्याच्यावरती विचार करा. हे जर त्यांनी 21 दिवसामध्ये केलं असतं तर हे आंदोलन जे आहे ते एक योग्य पद्धतीनं चाललेलं असतं. परंतु 21 दिवसामध्ये कुठलाही नेता, कुठलाही मंत्री किंवा कुठलाही सांसद त्या ठिकाणी आलेला नाही. त्यांनी हे आंदोलन जाणीवपूर्वक दडपून टाकलेलं आहे, त्यांना त्रास देण्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे तिथं उपस्थित असलेल्या इतर पक्षाच्या लोकांना सुद्धा मारहाण करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे आज जे जंतर मंतरवरती आंदोलन होत आहे याला सुद्धा शासनाने जाणीवपूर्वक मान्यता दिली नाही, परवानगी दिलेली नाही. तरी सुद्धा लाखोच्या संख्येनं विद्यार्थी याच रस्त्यावरती उतरलेले आहेत. याच गोष्टीचा विचार केला तर देशातून सोनम वांगचुक असतील किंवा हे जे परीक्षेचे घोटाळे होत चाललेले आहेत किंवा पेपरफुटी होत चाललेले आहेत याच्या विरोधात आपल्या देशातील अशा प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून असे युवक जे आहेत, विद्यार्थी आहेत किंवा पक्षाचे पदाधिकारी जे असतील ते रस्त्यावरती उतरणार आहेत आणि या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. आमची सरकारला एवढी आणि लवकरात लवकर जे काही शिक्षण मंत्री आहेत केंद्रातले, त्याचप्रमाणे राज्यातले जे शिक्षण मंत्री आहेत यांनी आपले राजीनामा द्यावा.